आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर देशमुख मॅडम, ज्यांच्या साहित्यामध्ये मी अतिशय सुगंधित झालो, ज्यांचा सहवास मला तासगावला असतानाच लाभला. आवाज येतोय व्यवस्थित? शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, माझे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रमेश दाफके, आदरणीय प्राध्यापक कांबळे सर, आदरणीय गरड साहेब, इथं उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक मंडळी, तुम्ही विद्यार्थी मंडळी, आणि जिना परिचय आणि सूत्रसंचालन सुंदर करून दिलं. मी तिला नाव विचारलं मागाशी, तिनं अश्विनी सांगितलं. माझ्या सुनेचं नावही अश्विनीच आहे. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट सर, सगळ्यात चांगली कुठली असेल? परिचय शेख मॅडम तुम्ही किती करून दिला याला मला परिचय नाही. या महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी, हा सगळ्यात मोठा परिचय आहे, लक्षात घ्या. कारण आता परिचय करून देणारी इतकी मंडळी तर इतका मोठा परिचय करून देतात, इतका मोठा, इतकी स्तुती करतात, इतकं कौतुक करतात की परिचय ऐकत असताना असं वाटतं की पाटणी तुझं मार्गदर्शन आहे का तुलाच पुण्यतिथी वाहत आहे सगळी. पण तसं काही मानून घेऊ नका. ज्या महाविद्यालयामध्ये घडलो, वाढलो, शिकलो, संस्कार घेतले, आज त्या महाविद्यालयामध्ये येणं, कारण काल एम डी देशमुख सर यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं, वादळवाट म्हणून. या निमित्तानं मी उस्मानाबादमध्ये काल आलोच होतो. आपल्या संस्थेचे सहसचिव आणि माझे मित्र प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी मला विनंती केली की सर तुम्ही उस्मानाबादला जाणारच आहात, व्याख्यान देणारच आहात, तर तुम्ही तिथं RP कॉलेजवर जा. मी त्यांना सांगितलं की माझं आज संध्याकाळी सोलापूरला व्याख्यान आहे, पण मी RP या कॉलेजला जाण्यापेक्षा माझ्या माहेरात जाईन, तिथं 4 शब्द बोलेन. आणि माझ्यासाठी कारण मी मंडळी हे आवर्जून तुम्हाला यासाठी सांगतो आहे की मी 1979-80 म्हणजे 80-81 40 वर्षापूर्वी इथं मी BEd ला होतो. आमच्या पुढं गरड सर होते, त्यानंतरच्या बॅचमध्ये मी होतो. आणि सातारवरनं मी इथं आलो होतो. सातारवरनं 4 जण होती, 96 जण इथलीच होती. पण या 96 जणांनी या चौघापैकी एकाला मला इथं सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं. पण त्या काळात बोलायची सवय होती, खोड्या करायची सवय होती. आता सगळी कशी शांत आणि सभ्य वाटत आहेत का नाहीत हा संशोधनाचा विषय. पण आम्हाला सुद्धा त्यावेळी लोक म्हणायचे वरती DEd होतं, इथं BEd होतं. DEd म्हणजे धडधडीत येडी आणि BEd म्हणजे बऱ्यापैकी येडी, असं सर त्यावेळी म्हटलंच जायचं. म्हणजे BEd म्हणजे धडधडीतच, तो D म्हणजे धडधडीत मधला आणि B म्हणजे बऱ्यापैकी. आम्ही बऱ्यापैकी येडे होतो, हे लक्षात घ्या. पण वेळ असल्याशिवाय माणसाला काही निर्माण करता येत. तुम्हाला मी आयुष्यात सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यातल्या काही भावूक जागा असतात, आणि त्या भावूक जागा आपण लहानपणी ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या बेंचवर बसलो, ती शाळा पाहणं, तो बेंच पाहणं, तिथली घंटा पाहणं, तिथलं पाणी पिणं. कारण तिथल्या मातीला सुद्धा अंगाऱ्याचं रूप आलेलं असतं, तिथलं पाणीसुद्धा आपल्यासाठी तीर्थ असतं. आणि मग ती शाळा आपल्या मनात कुठंतरी असते. नंतर आपलं लग्न होतं, काही मंडळींचं प्रेम जुळतं, जिथं जुळतं ती जागा त्यांच्या दृष्टीनं भावूक असते अतिशय, होय. नंतर ती घाऊक होते थोडीशी, आलं का लक्षात? आणि नंतर ती ठाऊकसुद्धा राहत नाही, इतकी माणसं पुढे जातात. पण ती जागा थोडीशी असते माणसाच्या आयुष्यामध्ये. जिथं लग्न लागतं ते मंगल कार्यालय मनात राहतं, ते फार दृष्टीनं मनात राहतं. मग कधी कधी वाटतं की आपल्या आयुष्यात खरंच इथूनच मंगल घडलं काय. तसं आपल्या आयुष्यात जिथं मी BEd झालो त्यावेळी विचार करा तुम्ही, 40 वर्षापूर्वी, म्हणजे 20-22 वर्षाचा मी, त्यावेळी मी इथं आलो. काय होतं इथं, काय उस्मानाबाद होतं. खरं सांगतो तुम्हाला, काल इंद्रजितनं आमचं छान सांगितलं, हे दुसरं महाबळेश्वर होतं, निसर्गरम्य ठिकाण होतं. फार रम्य वाटायचं इथं आलं ना की असा जीव भरून जायचा. आणि मला माझी वाई भेटल्यासारखा आनंद व्हायचा. म्हणजे वाई आमचं दक्षिण काशी म्हटलं जायचं. आणि ते सौंदर्य, ती ऊर्जा,
आणि मंडळी ही ऊर्जा मी इथून घेतली, कारण आमच्या आयुष्याच्या वाटेवरती हे प्रकाशाचं देऊळ आहे. कारण आम्ही प्रकाशात आलो त्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर B.एड कॉलेज. आणि तुम्हा मंडळीला मी सांगेन, मी हे प्रकाशाचं देऊळ का म्हटलं, कारण देवळात जाणारा भक्तच असतो, मशिदीत जाणारा भक्तच असतो, चर्चमध्ये जाणारा भक्तच असतो. आणि कुसुमाग्रजांनी फार छान ओळी सांगितल्या आहेत बघा, की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. जसं तुम्हाला आकाश कळायचं असेल तर वाऱ्यासारखं मुक्त व्हावं लागतं. आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय, आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय. आणि इथं भक्त शेवट हे दिव्यत्व आपल्या आयुष्याला प्राप्त होतं ते एका वास्तूतनं, तिथल्या शिक्षकातनं. आणि देहवादी शिक्षक आणि गुणवान विद्यार्थी हेच त्या शाळेचं वैभव असतं. म्हणजे त्या काळामध्ये मी ज्यावेळी इथं वाढत होतो, घडत होतो, त्यावेळी मी इथं नाटक लिहिलं होतं. म्हणजे माझ्या अजूनही आठवणीत आहे की पलीकडचं स्टेज तिथं, त्यावेळी राखरू कनबरकर तिथं आले होते. त्यावेळी कुलगुरू असताना ते मी बोललो होतो. ते भाषण त्यावेळी हनुमंतराव पाटील प्राचार्य होते आमची 40 वर्षापूर्वी. त्यावेळीच तिथं त्या स्टेजवरती स्वर्गंगेच्या गाठी नाटक केलं. आणि सगळ्या मुली अशा या बाजूला बसायच्या आम्ही मुलं अशी या बाजूला बसायचो. त्यावेळी मुलींची एकच रांग होती मॅडम, फार मुली अशा शिकत नव्हत्या. आणि जवळजवळ अशा 10-12 मुली होत्या. आणि माझ्या नाटकातच त्यातल्या 4 मुली होत्या. आणि इतका हुरूप स्वर्गंगेच्या गाठी नाटक. नंतर कुणीतरी मुलींना सांगितलं, अरे तुम्ही मराठवाड्यातल्या पोरी, तो आलाय कुठनं, त्याच्या नाटकात तुम्ही काम करताय. मग त्या परत 4 मुली म्हटल्या, आम्ही नाही काम करत तुझ्या नाटकात, जा म्हटलं. अहो स्वर्गंगेच्या काठातला काठच अगोदर अश्रूने भिजला होता सगळा. स्वरच सर लागत नव्हता माझ्या आयुष्यात. आणि त्यात मुली नाही. मग आमच्या वर्गात काही मुलं होती, त्याच्यामध्ये आमचा शिंदे होता, अशा मिशा दांडगा, सुदाम शिंदे, आता B.एडला बीडला आहे तिथं, तो मुख्याध्यापक आहे. अरे पाटणे म्हणला, गेल्या मुली, म्हणजे आता त्याचा शब्द पुढचा आला असेल तुमच्या लक्षात, आम्ही तुझ्या नाटकात काम करू म्हटले. अरे तुझ्या नाटकासाठी मी मिशा उतरवीन म्हटली. आणि कुठली तुझी मामी आहे ती मी करीन म्हटली, कुठली त्यातली नायिका आहे ती मी करीन. अरे म्हटलं, तू मिशा उतरवून माझ्या नाटकात हे असं काम करणार आणि माझं नाटक नंतर होणार, त्यापेक्षा नाही झालेलं बरं ना. आणि मग इथं ललिता जगदाळे होत्या, त्यांच्याकडे मी गेलो. त्यांना म्हटलं, मी असा 200-250 किलोमीटरवर मी इथं आलो. झालं ते नाटक. पण मंडळी लक्षामध्ये घ्या की ह्या आठवणी ज्या असतात ना, त्या काळात तो स्वर मिळाला. मी आज पुष्कळ 24-25 पुस्तकं लिहिली असतील, पुष्कळ गोष्टी घडल्या असतील, पण याची सुरुवात इथं झाली होती. हा पाया इथं रचला गेला होता. म्हणजे आयुष्यात मी B.ए झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे मी B.ए व्हावं का नको, म्हणजे तुम्हाला तेही सांगेन मी आवर्जून, की मी पहिला तसा सायन्स साईडला गेलेला माणूस होतो. आणि एक दिवस सायन्सला गेल्यानंतर माझा काही जीव नव्हता, तुम्ही बघताच आहे मागापासून. म्हणजे मी नंतर मराठी घेतला, पण त्याच्या अगोदर माझ्या वडिलांना मी सांगितलं की मला सायन्स झेपत नाही म्हटलं, मला सायन्स नको. आपली अभिरुची जी असते ना त्याच्यानुसार आपल्याला ते क्षेत्र मिळावं. आता मी सायन्सला गेल्यानंतर का माझं दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा, त्या दिवशीच प्रॅक्टिकल होतं. ते बिडूकमधनंच फाटलं होतं, असं 4ही बाजूला ताणून बांधलं होतं. मला वाटलं आपल्यालाच फाटलाईन बांधलाय का काय कोणाला, मला कळत नव्हतं ते. मी घरी आल्या वडिलांना म्हटलं की माझ्याकडनं नाही जमणार आहे म्हटलं, माझा जीव धपापतोय म्हटलं इथं. आमचे वडील सर शिक्षक होते, त्यांनी सांगितलं, हे बघ म्हटलं, एक तर B.Sc व्हावं लागेल. B.Sc B.एड झाला तर शिक्षक होशील, आणि B.ए झाला तर हमाल होशील. डायरेक्ट B.ए झाला तर काय होशील, हमाल होशील. मला वाटायचं स्टँडवर जे बहुतेक हमाल आहेत ते सगळे B.ए नेहमी झालेत का काय कोण असतो. आणि मला असं वाटायचं एक वेळ हमाल व्हावं, पण हे असलं नको फाडाफाडीचं. आणि वडिलांना मी सांगितल्यानंतर वडील एका ठिकाणी गेले ते ज्योतिषाला विचारायला, हे आमचं पोरगं म्हटले B.एडला हे नाही करायचं म्हणते सायन्स. आणि मग मला ज्योतिषानं बघितलं, मी असा बारका चेहरा केला होता बरं का, माझ्या अभिनयाची तिथंच सुरुवात झाली सगळी. आणि मग त्यांनी सांगितलं की नका याच्यावर सक्ती करू म्हणते. पण सगळ्यात माझ्या आयुष्यात जो टर्निंग पॉईंट, ज्याला आपण वळण म्हणतो, ते बापूजी साळुंखे साताऱ्यामध्ये आमच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात झाले. दापके सरांना माहिती आहे की बापूजी हे माझ्या बाईच्या घरी यायचे, माझे वडील त्यांची सेवा करायची. कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजींचं येणं जाणं होतं. आणि वडिलांनी विचार केला की याच्या आयुष्याच्या दिशा बापूजींच्या सानिध्यात घडवूया. म्हणून बापूजींना मला भेटवायला तिने नेलं आणि बापूजींच्या समोर उभं केलं आणि सांगितलं की हा आमचा मुलगा यशवंत म्हटले. बापूजींनी माझ्याकडे बारकाईनं बघितलं. बापूजींच्या नजरेमध्ये फार एक वेगळं चैतन्य धाक असायचं. त्यांनी बघितल्यानंतर काय म्हटले,
तर म्हणजे हा सायन्स साईडला नाही जायचं म्हणतोय. त्यांनी मला बापूजींनी वडिलांना थांबवलं आणि माझ्याकडे बघितलं. म्हणजे आपल्याला काय करावं वाटतं यशवंतराव त्यावेळी. तर मी बापूजींच्याकडे बघितलं, म्हटलं की आम्हाला कला साईडला जावं वाटतं. मग त्यांनी परत वडिलांच्याकडे बघितलं, म्हणजे लेकराच्या अंगात बऱ्याच कला दिसत आहेत तुमच्या, म्हणले होय की. त्याच्या कलाकारानं त्याला शिकू द्या, त्याच्या कलाकारानं त्याला शिकू द्या आणि समाजाला तुम्ही काळजी करू नका म्हटले. त्याच्या भाजी भाकरीची सोय मी करेन संस्थेत, त्याला शिकू द्या आणि त्याच्या आवडीचं त्याला काही क्षेत्र निवडू द्या. तो आशीर्वाद लक्षात घ्या, ती ताकद. मी नेहमी सांगतो, ताकद कुठं असते, त्या आशीर्वादात असते. आणि त्यानंतर मी कला साईडला गेलो. बापूजी त्यावेळी साताऱ्यामध्ये मधून अजून त्यांच्या जावयाकडे यायचे. मंडळी, तुम्हाला आश्चर्य सांगतो, तुम्ही बापूजी बघितलेत का बापूजी? प्रत्यक्ष बघितले नाहीत. दापके सरांनी बघितले, देशमुख मॅडमना एखाद्या वेळेस बघितले असतील. आम्ही बापूजींना बघितलं आहे. बापूजी उभे राहायचे, अशी शाल असायची त्यांच्या अंगावरती. आणि गंमत अशी की त्या पश्चिमेच्या बाजूला त्या मोहिते नावाच्या जावयांचं असं घर होतं आणि तिथून डुकडुकच्या डोळ्यानं सगळे अशी पिढी ते बघायची. तुम्हाला आश्चर्य सांगतो की सकाळी 7 वाजता एक पूर्वेला निसर्गातला सूर्य उगवलेला असायचा आणि दुसऱ्या बाजूला हा माणसातला ज्ञानसूर्य आम्हाला दिसायचा. तो आणि त्या ज्ञानसूर्याच्या प्रकाशात आमच्या आयुष्याची वाटचाल चालू झाली. मंडळी, मी प्रकाश यासाठी म्हणतो की शेवट तुमच्या माझ्या संस्कृतीचं काय गमक आहे. आपली संस्कृती प्रकाश पूजकाचा हे लक्षात घ्या. आपली संस्कृती तमसोरमा ज्योतिर्गमय हाच आपल्याला मंत्र देते. तमसोरमा ज्योतिर्गमय याचा अर्थ मला तो अंधारातनं प्रकाशाकडे नाही. पण अंधार 2 प्रकारचा असतो. एक अंधार असतो सूर्य मावळल्यानंतर होतो, तो निसर्ग निर्मित असतो. आणि दुसरा अंधार जो मूल्य पायदळी तोडवल्यानंतर होतो, तो मानव निर्मित असतो. आणि हा मानव निर्मित अंधार दूर करायचा असेल तर तो शिक्षणाच्या माध्यमातूनच दूर होऊ शकतो. याची खूणगाठ त्यावेळी बापूजींनी मांडलेली होती. आणि आजही तुम्ही मंडळी जे शिक्षक सगळे होणार आहात तेवढा लक्षामध्ये घ्या की तुम्हाला फक्त ज्ञान द्यायचं नाही, तर त्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानाच्या ज्योती प्रज्वलित करायच्या. आणि जेवढा तुम्ही हे काम निष्ठेनं कराल, प्रामाणिकपणानं कराल, तेव्हा तुमच्या जीवनात लक्षात घ्याल की आपण पुष्कळ काही मिळवत असतो. कारण भारतीय संस्कृती कोशामध्ये शिक्षकाची 2 वैशिष्ट्य सांगितली. एक सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य कुठलं आहे, त्यानं ज्ञान द्यायचं. पण दुसरं वैशिष्ट्य जे बापूजींनी आपल्याला त्यांच्या ब्रीदवाक्यात सांगितलं की ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार. दुसरी गोष्ट त्याला संस्कार द्यायचं. ज्ञान द्यायचं म्हणजे काय, शेवट लक्षात घ्या, कलेक्शन ऑफ नॉलेज इज नॉट एज्युकेशन. तुम्ही ज्ञानाचं संकलन केलं नाही, ज्ञानाचं उपयोजन करता आलं पाहिजे. आपल्या घरात डबे असतात, गव्हाचा असतो, तांदळाचा असतो, डाळीचा असतो. गहू घालावा लागतो, डाळ शिजवावी लागते. तुम्हाला सगळं माहिती आहे, तांदूळ शिजवावा लागतो तर त्याचं अन्न होतं. पुरीच्याला डब्याकडे तुम्ही बघितलं, काय उपयोग होणार आहे का? तो दळलाच पाहिजे गहू तर त्याची पोळी होईल, तो शिजवलाच पाहिजे ती डाळ तर त्याचं वरण होईल. ह्या सगळ्या गोष्टी संस्काराच्या आहेत, लक्षात घ्या. तसं डोकं हा सुद्धा डबाच असतो रे. त्यातलं ज्ञान तसंच ठेवलं. तुम्ही मला सांगा, गव्हाची पोळी नाही केली, गहू तसाच ठेवला तर काय होईल गव्हाला, काय होईल तांदळाला? त्याला आळी लागेल, कीड लागेल. आपल्या ज्ञानाला सुद्धा कीड लागता कामा नये. ज्ञानाचं उपयोजन झालं पाहिजे. बापूजी नेहमी सांगायचे, सायन्स म्हणजे काय, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. तुम्हाला ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे. ज्ञान पुष्कळ आहे तुमच्याकडं. आज एक लोखंड असतं, याची सुरी होते, आणि दुसरं लोखंड असतं, त्याचा नांगर होतो. एक पोटात जाते, आयुष्य संपवते. एक जमिनीच्या पोटात जाते आणि आयुष्य उभं करते. 2 गोष्टी आहेत. प्रत्येक वेळी ज्ञानाचा असा दुहेरी वापर आहे, लक्षामध्ये घ्या. तुम्ही कुठल्या दृष्टीनं ज्ञानाचं उपयोजन करता त्यासाठी संस्कार आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं पुस्तक वाचा. ते चैतन्याचं चांदणं कुठे आहे माझं, बाहेरून जरा घ्या, त्याला सांगतो. मी अहिल्याबाई होळकर लिहिली. तुम्ही मुली आहेत म्हणून तुम्हाला मी सांगेन, तुम्ही कधीतरी सयाजीराव गायकवाड वाचा. हे गुराखीचे पोरग राजा झाले. तुम्हाला माहिती आहे, सयाजीराव गायकवाडांचं चरित्र जर तुम्ही बघितलं तर हे मुद्दाम मी तुमच्यासाठी 52 महापुरुष असणारं पुस्तक आता 9वीला धडा आहे तुमच्या. तुम्ही शिकवत असाल कदाचित अभियंत्यांचे दैवत म्हणून. 6वीला यातला एक धडा आहे पहिला, अश्रूंचा अर्थ. आता तो नाही, पण पहिल्या काळात तो होता. त्यातले जवळजवळ 3 धडे हे 9वी 10वीपर्यंत आहेत. पण याच्यात मी तुम्हाला का 2 सांगितलं. सयाजीराव, पहिलं नाव गोपाळ होतं, हे गोराख्याचं पोरगं होतं.
आणि ज्यावेळेस त्या बडोद्याचा खंडेराव महाराजा वारला त्यावेळेस त्या गादीला वारस पाहिजे होता, म्हणून या नाशिकजवळच्या कवळण्यातनं 3 पोरं तिकडे नेली होती पळवत, आणि त्यातलं एक पोरगं होतं ते गोपाळ होतं, दुसरं उखाजीराव, तिसरं संपतराव. आणि त्यावेळी जमनाबाई महाराणी होत्या आणि सहज प्रश्न त्यांनी विचारला की त्या मुलाला तुम्हाला इथं का आणले. ते पहिलं पोरगं चाच पडलं, कारण शिकाचा पडदामध्ये होता आणि बाई मागं होत्या महाराणी. ते म्हणले मला वाटते शिकायला आलं नाही असेल. आता काही महाराष्ट्रात शाळा नव्हत्या त्यावेळेस, त्याला गुजरातमध्ये नेलं. दुसऱ्या पोराला विचारलं, ते म्हणले मला काही मालूम नाही. आणि गोपाळ नावाचं पोरगं होतं ते ताड उभं राहिलं. हे तुम्ही का सांगतो, तुम्ही ज्या वर्गात शिकवता ना तिथं अशी चुणचुणीत मुलं असतात. तो गोपाळ उभा राहिला आणि त्याने सांगितलं या बडोद्याचा राजा व्हायला आले म्हणले मी. बाईने त्याला बाजूला केला, याचं नाव बदलून टाका, याला अश्वविद्या शिका, धनुर्विद्या शिकवा, आणि त्याचं नाव सयाजीराव केलं. आणि याला परीक्षेत जे प्रश्न विचारतात ते पुस्तकातले विचारू नका, याला राजा करायचं आहे. जसं आज देशमुख मॅडम आपल्याकडे इथं प्राचार्य आहेत, त्यांचे चिरंजीव अभिनव हे प्रशासकीय मोठे पोलीस अधिकारी आहेत. विचार तुम्ही करा की प्रशासनामध्ये पुस्तकातलं पाठांतर उपयोगी येत नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल ना तर विवेक बुद्धी असावी लागते. तिथं सयाजीराव गायकवाडांना जठार संचालक होते, त्यांनी काय प्रश्न विचारला असेल, आता बघू तुम्हाला कोणाला किती उत्तर देता येतील. त्या जठार संचालकाने हातातली अंगठी काढली, सयाजीराव गायकवाडांसमोर धरली आणि प्रश्न विचारला, ह्या अंगठीतनं सयाजीराव गायकवाड जातील का. सयाजीराव गायकवाडाने एकदा जठार संचालकाकडे बघितलं, एकदा अंगठीकडे बघितलं. आपल्या वर्गात जर शिक्षकांनी पोराला दाखवली अंगठी आणि यातनं तू जाशील का विचारलं तर पोरगच त्या मास्तरला म्हणे अगोदर तुम्ही जाताय का दाखवा. होय की आपल्याकडे काय कोण कोणाला शिकवतं कळत नाही काय वेळा हे लागतं. बरं, येड्यासारखे प्रश्न विचारणं ह्यात काही फार शहाणपण नसतं, उत्तर देण्यात शहाणपण असतं. नाहीतर एका ठिकाणी तपासणीस गेले आणि त्यांनी सांगितलं एक गाडी सातारावरनं उस्मानाबादला 4 तासात येते, तर माझं वय काय. काय उत्तर आहे, एक गाडी सातारावरनं उस्मानाबादला 4 तासात येते तर माझं वय काय. प्रश्नाचं काय उत्तर आहे का, माझ्या खिशात 10 रुपये तर दापके सरांच्या खिशात किती आहेत. अरे मुळात तुझ्याकडे आहेत का आम्हाला काय माहिती. पण एका विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, मला तुमचं वय 44 आहे म्हणला. ते साहेब चकित झालं. अरे मला करेक्ट म्हणला, तू बरोबर सांगितलंस, तुला कसं काय जमलं माझं वय 44 आहे. म्हणजे आमच्या घरात एक अर्धवट येडा भाऊ आहे म्हणले, त्याचं वय 22 आहे, त्याच्या दुप्पट म्हणला तुम्ही दिसता. सयाजीराव गायकवाडांच्या वेळी विचारलं या अंगठीतनं सयाजीराव जातील का. शांतपणे बाजूला गेला, एक खडूसारखी सुरनळी केली एका कागदाची, त्याच्यावर अक्षरं लिहिली सयाजीराव गायकवाड, आणि हे बघा म्हणलं सयाजीराव गायकवाड असे जातील. ज्यावेळी हिंदू मुस्लिम दंगा पेटला गुजरातमध्ये, मौलाना बाबाच्या कबरीवरनं मोठा गोंधळ झाला, त्यावेळेस ती कबर मोठ्या कौशल्यानं बाजूला केली त्यांनी. तिथं पिवळा गेट दर्गा मोठा रावपुरा रोडवर झाला आणि लोकांनी प्रश्न सयाजीरावांना विचारला की हे तुम्हाला कसं साधलं. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की हा जमनाबाईचा संस्कार आहे, माझ्या आईचा माझ्यावरचा संस्कार आहे. तुम्हाला मी सांगेन की शेवट सामर्थ्य कशात असतं, ते संस्कारात असतं. तुमच्यावर जो संस्कार होतो ना, शेवट तुम्ही लेकरांच्यावर संस्कार करता. आज इथं तुम्हाला मिळालं, आज इथं आल्यानंतर मला आठवतं आमचे चिंचोळकर सर होते, खानापूरकर मॅडम होत्या. खानापूरकर सर तर सगळ्याला राजा म्हणायचे, असं राजा म्हणायचे, काय गोड वाटायचं. असं खरंच वाटायचं की आपण राजा झालो, आणि मग असं वाटायचं की नाही आपण राजा झालं पाहिजे. हे जीवनातलं जे चैतन्य असतं ना, ते जागं करण्याचं सामर्थ्य हे त्या संस्कारात असतं, लक्षात घ्या. मी अहिल्याबाईंचं उदाहरण यासाठी तुम्हाला दिलं की ज्ञानाचं उपयोजन कसं करावं. अहिल्याबाईला बघायला जेव्हा पाहुणे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची आम्हाला परीक्षाच घ्यायची अशी. तेव्हा अहिल्याबाई म्हटल्या की काय परीक्षा घ्यायची म्हणजे, ते समोरचं झाड आहे म्हटले. हो म्हटले. त्याच्यावर एक बुलबुल पक्षी बसला आहे. होय म्हटले. तर तो तुम्ही आम्हाला उडवून दाखवा म्हटले, त्याचा डोळा फोडून दाखवा. विचार करा, अहिल्याबाईंनी त्या बुलबुल पक्षाकडे बघितलं. म्हणजे मी का मारायचं त्या बुलबुल पक्षाला. तर म्हणजे तुमचा नियम आम्हाला बघायचा आहे, तुम्हाला ज्ञान किती, त्याचा उपयोग किती करता, तुम्ही कसा करता, तुमच्याकडं कौशल्य आली आहेत का. त्यावेळेस त्या अहिल्याबाईंनी उत्तर दिलं आहे, म्हटले जसे आज तुम्ही पाहुणे आहात तसा बुलबुल पक्षीसुद्धा माझ्या गावात आलेला पाहुणा आहे म्हटले, आणि पाहुण्याला मारणं ही आमची संस्कृती नाही, लक्षामध्ये घ्या.
तुम्हाला मी सांगतो शिकायचे ते हे शिकायचे. शेवट तुमचं शिक्षण हे तुम्ही किती मोठ्या गुणाने पास होता याच्यावर नाही. मी काल सांगितलं ना तुम्हाला की मोठी गुणवत्ता असते ना. आत्ताच्या काळात तर गुणवत्तेचं पीकच आहे. या 10वीच्या पोरांचे मार्क बघितले ना, डोळे घर फिरतायत. 99%, 100%. मग असं वाटतं कलेक्टरच जन्माला आहे का काय. 12वी झाल्यावर कळतं हे कंडक्टर होण्याची बी लायकीचं नाही. पण एक लक्षात घ्या, ती गुणवत्ता नाही. गुणवत्ता कुठे आहे? तुमच्यात लपलेली आहे. जसं आमच्याकडे विवेकानंद सांगायचे की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट. तुझ्यात लपलंय, तुझ्यात काय लपलंय, आणि हे काढण्याचं सामर्थ्य आमच्या भाषेत असतं. लक्षात. मी मराठीचा नंतर प्राध्यापक झालो मॅडम. पण मला ती गोडी, कारण मला माहिती आहे की आपण जन्माला येतो तेव्हा 2 गोष्टी आपल्याला वारसा हक्काने मिळतात बघा. एक आईची भाषा मिळते आणि सगळ्यात मोठं दुसरी आपल्याला संस्कृती मिळते. आपण प्रगती कशावर करतो? आईच्या भाषेत जेव्हा आपण शिक्षण घेतो तेवढं ज्ञान घेतो, विचार घेतो, अनुभव घेतो. मी सरांशी बोलतो, तुम्ही समाजाशी बोलता. कशाला व्याख्यान आयोजित करायची? मी जाणारच होतो ना सोलापूरला, पण वाटत होतं डॉक्टर देशमुख मॅडमला की 4 शब्द लेकरांच्या कानावर पडले पाहिजेत. शेवट तुमच्या मनाच्या भूमीमध्ये 4 दाणे चांगले पडले ना तर अमृताची फळं. मी काल बोललो की शेवट जीवनामध्ये तुम्ही काय पेरता तेच उगवतं. जसं गौतम बुद्ध नेहमी सांगायचे की मन ही शेती आहे. मनाच्या शेतीमध्ये मी विचाराचे दाणे पेरतो. तुम्ही कुठले दाणे तुमच्या मनाच्या भूमीत पेरतात त्याच्यावरती अमृताची फळं असतात. जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. ही भाषेच्या माध्यमातून मी नेहमी सांगतो की आज तुम्ही एवढी मोठी प्रगती केली. म्हणजे मी इथं आल्यानंतर जे तासगाव जे तुमचं उस्मानाबाद होतं सर, किती बदललं. प्राचार्यांची केबिन बदलली, वर्ग बदलले, मुलं बदलली, पोशाख बदलले, एक छान वातावरण झाले. ज्ञानाने निर्माण केलेलं वातावरण. पण ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही भौतिक समृद्धी करू शकता हो. पण जर आत्मिक समृद्धी तुम्हाला करायची असेल, कारण आमच्याकडं डॉक्टर राधाकृष्णन यांनी सांगितलं की शरीर, मन आणि आत्मा यांच्या पवित्र मार्गाने विकास म्हणजे संस्कृती. हे लक्षात घ्या. संस्कृती काय आहे? शेवट संस्कृती म्हणजे संस्कार आणि कृती यातलं अद्वैत म्हणजे संस्कृती आहे. तुम्ही मातीवर जेवढा संस्कार करता ना तेव्हा शेती जन्माला येते. तुम्ही दगडावर संस्कार करता त्यावेळी मूर्ती जन्माला येते, आणि माणसावर संस्कार करता त्यावेळी संस्कृती जन्माला येते. हे लक्षात घ्या. आणि या संस्कृतीचं नातं हे तुमच्या जगण्याशी असतं. मी नेहमी का सांगतो मी मराठीचा पुरस्कार तर असणारच आहे, पण आपल्याला आपल्या भाषेतनं जे ज्ञान मिळतं ना ते आपल्याला जास्त संस्कृतीच्या जवळ नेतं. लक्षात घ्या. आपल्याला शेवट हे लक्षात घ्या, हवा जागेवर मिळाली, पाणी शोधावं लागलं, शेत कसावं लागलं, घर बांधावं लागलं, आणि ज्ञान मिळवावं लागलं. ज्ञानाच्या बळावरती तुम्ही धरणं उभी केली, ज्ञानाच्या बळावरती तुम्ही संस्था उभ्या केल्या. ज्ञानाचा एक संबंध हा निर्मितीशी आहे, पण ज्ञानाचा दुसरा संबंध हा संस्कृतीशी आहे. लक्षात घ्या. शेवट एखादा शिक्षक काय करतो? शिकवण्यातनं संस्कृती. अरे आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, ते कशासाठी जातो? आपण भाषा शिकायला जातो का ज्ञान मिळवायला जातो? सांगा. आज तुम्ही मला सांगा की बादली जी सोडायची आहे विहिरीमध्ये, ती सोन्याची आहे का चांदीची आहे? याला महत्त्व आहे का पाण्याला महत्त्व आहे? शेवट पाण्याला महत्त्व आहे. ती बादली ही सोन्याची, आम्ही त्याच्यातच गुंतलोय. आमच्याकडं लक्षामध्ये हे घ्या की आम्ही जर लेकराला ज्ञान मिळवायचं आहे तर जेवढं सुलभ आहे, ते साधन जेवढं सुलभ आहे, घरात रोज मराठी बोलतो. यातनं आपण मी एक लक्षात घ्या, मी इंग्रजीचा द्वेष्टा नाही, मी हिंदीचा द्वेष्टा नाही. मराठी ही माझी मायभूमी आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके, ऐसे अक्षर रसिक मिळविणं, हा माझा अभिमान आहे, ही माझी अस्मिता आहे. मी नाही इंग्रजीचा, पण मला माहिती आहे शेवटी इंग्रजी असेल, हिंदी असेल, ह्या घराच्या खिडक्या आहेत हो. मराठी महाद्वार आहे. महाद्वारा सोडायचं आणि खिडक्यातनं उड्या मारायच्या. होईल का प्रगती? सांगा तुम्ही. शिकायला हरकत नाही. आमच्याकडे आता काय झालं, इंग्रजी माध्यमामध्ये चकचकीत दिसतं, पोरगं बरं दिसतं, छान बोलतं, ह्याच्यावर प्रयत्न. अरे पण तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते आपल्या भाषेतनं मिळवा ना. जर तुम्हाला बोटं असतील तर त्यानं खा ना, का काटे चमचे घेऊनच खायचं? खाता येत नाही तरी त्यानंच खाते. पोट भरणार आहे का? अर्धपोटी जी राहत आहेत मुलं, ते आज तुम्ही इंग्लिश मिडियममधलं जर सर्वे केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल आज की त्या पद्धतीनं जी शिकली आहेत मराठीमधनं ती मुलं टॉपला गेली आहेत. हे लक्षामध्ये घ्या. शेवट असं असतं की आता तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला माहिती आहे
किंवा मी सुद्धा शिक्षक आहे, मला माहिती आपल्या लहानपणी आपल्याला शिकवताना किती छान बडबड घेत होती सांगा, किती छान होती. अरे चांदमामा भागलास का, लिंबोनीच्या झाडामागे दाखलास का. आणि जेव्हा ते शिकवलं जायचं किती छान, कधी कधी आई म्हणायची. त्या आईचं नातं डायरेक्ट चांदोबाशी असायचं. आणि मामा हा भावबंद आपली मराठी साधू शकते. एका आईचं नातं चांदोबाशी जोडायचं, चांदोबाला मामा करायचं. हे लक्षामध्ये घ्या. लिंबोनी निसर्गाचा घटक आहे, पर्यावरण आहे. अवतीभोवती तुमच्या मनात पर्यावरणाचं प्रेम तयार करायचं. एक बडबड गीत नुसतं बडबडायचं नसतं, तर ते धडपडण्यासाठी उभं करणारं गीत असतं. तो संस्कार असतो. नाहीतर टिपकल टिपकल लिटिल स्टार, हवं या वंडर वॉट यू आर, सगळं वंडरच आहे. काय पोरगं बोलतंय कळत नाही. आई वडिलांना वाटतं काय बोलतंय पोरगं, पण आई वडिलांना अभिमान याचाच की ते इंग्रजी बोलतंय, ते काय बोलतंय याचा नाही, त्याला अर्थ कळतोय का माहीत नाही. मग नुसती पोपटपंची, अरे अर्थ न समजता केलेली पोपटपंची. जसं त्या रामनगरकरला माहिती आहे, म्हणजे मी 5वीत गेलो, आम्हाला ABCD शिकवली, वरात पाठ करून यायला सांगितलं. मग म्हणजे मी पाठ करताना घरात वेगवेगळ्या पद्धतीने ABCD म्हणायचो. एकदा डायरेक्ट यापासून झेडपर्यंत म्हणायचं. कधी कधी म्हणजे 4-4 टप्पे करायचे ABCD असं करत. नंतर 2-2 टप्पे करायचो. आणि वडिलाला कुठं माहिती ABCD म्हटली, त्याला वाटायचं राम काय बोलते, धडाधडा इंग्लिश म्हटली. आणि म्हणजे एकदा रेल्वेला गेलो, रेल्वे डब्यात बसलो, एक इंग्लिश बाई समोर होती म्हटली. आणि सांगितलं म्हटले राम, म्हटले काय. शेजारी म्हणजे आमच्या वडिलांचा मित्र बसला होता. त्यांनी सांगितलं आमचा राम काय इंग्लिश फाडफाड बोलते बघ, त्या बाईशी बोलते बघ. आता तू घरात बोलते तसं बोल म्हणले तिच्याशी. आता घरात काय बोलते माझं मला माहिती म्हटलं. आता ही बाई समोर बसली आहे, ह्याच्याशी इंग्रजीत बोलायचं. मग रामभाऊच म्हणले काय विचारू, त्या मॅडमना काय विचारू. त्यांना विचार की तुमच्या त्या सोनेरी घड्याळामध्ये किती वाजले आहेत. आता सोनेरी घड्याळ किती वाजले, बोंबा बोंब सगळे म्हणले. सगळे कुठं एवढे सगळे शब्द म्हणले. मग जसा शब्द सापडेल तसा. गोल्डन वॉच, त्या बाई बघितल्या, त्यांना ते कळलं तेवढं. व्हॉट टाईम, मग तिला हेही कळलं की याला घड्याळात किती वाजले विचारायचे. मग ती म्हणली 12:30. म्हणजे व्हॉट, 12:30. हा परत विचारायचा व्हॉट. आणि वडील शेजारच्याला सांगायचं बघ कसं बोलते आमचं बघ आहे. शेवट कटाळी हो सगळी. आणि शेवट वडील म्हणल्यावर ती किती वाजले म्हणती. म्हणजे मलाच कळत नव्हतं. मी वडिलांना सांगितलं ती मगापासून असं म्हणती माझं घड्याळ बंद आहे, काय करायचं म्हणजे. तुमच्या आयुष्याची घड्याळ बंद झाली. मंडळी तुम्ही पहा की जीवनाला अर्थ देणारं शिक्षण जर नसेल तर त्या शिक्षणाला तरी अर्थ आहे का. तुम्ही प्रार्थना म्हणलीत आत्ता, काय गोडवा होता सांगा. बापूजींची प्रार्थना आहे राष्ट्रीय एकात्मतेचं, मांगल्याचं एवढं सुंदर प्रतीक आहे मंडळी. तुम्ही आज सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक प्रार्थनांचा अभ्यास करा. ऊर्जाला जर तुम्ही झालात ना BEd, तर हा विषय घ्या बापूजींची प्रार्थना. ती म्हणाल एवढ्यावरती PhD होऊ शकते. तर बापूजीच्या प्रार्थनेतला रामकृष्ण रहीम ख्रिस्त जो सुरुवातीला भेटतो हा एकात्मतेचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. सत्यशील प्रामाणिकता हे मूल्यांचं प्रतीक आहे. आणि विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणात हा जीवनाच्या आशावादी दृष्टिकोनाचा प्रत्यय. आणि ही एकात्मता, ही मानवता हा आपल्यातलं देवत्व जागं करतो. तुम्हाला मी सांगतो की प्रार्थना ज्यावेळी आम्ही सगळी BEdची मुलं अशी पुढं म्हणायचो ना, तिथं कुठं म्हणायचो गरड सर, त्या ग्राउंडवर म्हणायचो, वर्गात म्हणायचो नाही. सगळेजण आता सगळं बरं आहे. म्हणजे त्यावेळीचं काय तुम्हाला सांगू, सगळ्या गमती जमती. मी त्या समोरच्या हॉस्टेलमध्ये राहायचो, समोरच्या बाजूला. प्रार्थनेला पोरं आलं की तिथनं पळत सुटायचं. सगळी पोरं माझ्याच खोलीत असायची तिथं. सगळा घोळका करून आणि बुंगाट सुटायचं. मग प्रार्थना असली की सगळीजणं मग हळूच गुपचूप उभं राहायचं. काही चुकली मुकली असेल ती इकडून तिकडून यायची. पण हा एक संस्कार सोहळा होता, लक्षात घ्या. कारण बापूजींनी जी काही शाळा महाविद्यालय काढली ना, ही तुमच्या माझ्या पोटासाठी काढली नाही, ही संस्कारासाठी त्यांच्या उद्धारासाठी लेकरांच्या काढली आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं हा एक वेगळा महात्मा आहे सर, वेगळा महात्मा आहे. आज वाहत्या पाण्यावरती धरणं बांधणारी अनेक माणसं असतात, राहत्या जागेवरती इमारती उभ्या करणारे अनेक माणसं असतात, पण जिथं गावच नाही तिथं महाविद्यालय उभा करणारे एक बापूजी असतो, हे लक्षात घ्या. आज त्या बापूजींच्या त्या विचारानं आम्ही, म्हणून आमच्यातलं देवत्व जागं. बापूजींचा डोक्यावरती हात आमच्या आहे नाही. घरी यायचे 333 रामाचा बोट आणि घरात जेवढा बापूजी यायचे तेव्हा अख्खा सूर्य घरात आला, असं घर उजळून निघायचं.
मंडळी, आज खरं सांगतो, एवढी मोठी माणसं बघायला नाही मिळत. त्यांच्या सावल्या अंगावर पडावे लागतात. या पुस्तकात मी त्या महानायक नेताजी सुभाषचंद्रांच्या आयुष्यातला प्रसंग लिहिला आणि शहनवाज नावाचा एक जण सांगतो त्या कॉलिन्स नावाच्या अधिकाऱ्याला, अरे तुझी इंग्लंडची भूमी कदाचित असेल नाटककारांची, पण माझ्या हिंदुस्थानची भूमी महानायकांची आहे. आणि यांनी आम्हाला काय दिलं, त्यांची सावली अंगावर पडली म्हणजे आमचे आयुष्य सोनेरी झाली. वाचा ह्याच्यातलं कधी तुम्हाला मी सांगेन, महापुरुष पुष्कळ गोष्टी देतात. मी कालच्या भाषणात सांगितलं आम्हाला काय दिलं महापुरुषांनी. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवबानं तलवार दिली. शिकून शहाणा होण्यासाठी सावित्रीबाई फुलं महात्मा फुलेंनी हातामध्ये पाटी पेन्सिल पुस्तक दिलं. आणि सन्मानानं जगण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये संविधान दिलं. ही गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला संविधान मिळालं म्हणून आज ताटकान्यानं देशमुख मॅडम आमच्या शेजारी बसू शकतात. नव्हता काळ तो, नव्हता तेवढा सन्मान नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या. बापूजींनी आमच्या आयुष्याला चेहरा दिला. आज बापूजी आणि कर्मवीर हे दोन जर ज्ञानयोगी महाराष्ट्राच्या मातीत जर जन्माला आले नसते तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण आंधळे राहिलो असतो. कारण हे दोन ज्ञानाचे डोळे येते, लक्षात घ्या. एक स्वातंत्र्यपूर्व काळातला ज्ञानाचा डोळा आणि दुसरा स्वातंत्र्यानंतरच्या ज्ञानाचा डोळा आहे. कारण या ज्ञानाच्या डोळ्यानं तुम्हाला मला दृष्टी प्राप्त झाली. मंडळी, मी हे नेहमी सांगत असतो की तुम्ही त्या दिशेनं चिंतन करा. आपल्या ताब्यात येणारी मुलं ही कळ्यासारखी असतात, त्यांची नंतर फुलं होतात. तुम्ही शिकवायला जाता त्यावेळेस केवढी असतात मुलं, किती छोटी असतात सांगा, त्याच्यावर संस्कार करायचे. आम्ही ज्यावेळी इथं BEdला आलो त्यावेळी आज झालो साठीची, आता फुलंच्या पलीकडे गेलो इतके फुललो. पण त्या काळामध्ये कळायची फुलं होण्यासाठी जे शिक्षक भेटले, किती तन्मयतेने शिकवायचे. तुम्हाला खानापूरकर मॅडमचा तास, सर खानापूरकर सरांचा तास, अरे आमच्यासाठी ते पसायदान होतं बांगलियाचं. तुम्हाला मी सांगतो, आमच्यासाठी ते अमृत असायचं. आमचे चिंचोळकर सर